इथं अनेक जण येऊन बोलले, खासदार येऊन बोलले, काय बोलायचा अधिकार? आणखी 1 रुपयाचा निधी खासदाराचा परळी कुठल्याही समाज घटकासाठी किंवा परळीच्या विकासासाठी आला आहे. पण एकीकडे मला सांगायला अभिमान वाटतो, या परळी शहरात जेवढा काही समाज आहे त्या जवळजवळ सर्व समाजाला जागा असेल तर बांधून दिलं, आणि जागा नसेल तर जागे सहित सभागृह या सर्व समाजाला परळीत बांधून दिलं का नाही? या बीड जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, एवढे घरकुल आपल्या परळीत आले. मग ते रमाई मधून आले, प्रधानमंत्री आवास मधून आले. या घरकुलाचा फायदा आपल्या सगळ्यांना झाला का नाही? आणखीनही घरकुला द्यायचे, आणखीनही या परळीचा भव्य विकास करायचा. आम्ही रस्ते केले, नाले केल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. आज परळीची वस्ती वाढली आहे म्हणून नव्यानं 250-250 कोटी रुपयाची आपण पाईपलाईन नवीन योजना नागापूरच्या आपल्या वान धरणातून रत्नेश्वर मंदिराच्या तिथं सगळ्यात मोठी टाकी बांधून ग्रॅव्हिटीनं. काही जरी झालं, दुष्काळ जरी मोठा आला तर परळीला कधीच पाण्याची चणचण भासणार नाही. हे काम सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही हाती घेणार. आज तीर्थक्षेत्र विकासाचं काम चालू आहे. जवळजवळ 350 कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे. आज ज्या पद्धतीने काम चालू आहे, ज्यावेळेस काम संपेल, आपल्यापैकी अनेक जणांनी याचा कधी अभ्यास केलाय का नाही माहित नाही, पण मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगतो, आज प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला देशातले अनेक जण येतात. फार मोठ्या भक्तांची संख्या आहे जी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेते, जमलंच तर 1 कप चहा पिते आणि परत परळी सोडून जाते. म्हणजे त्याचा होऊन खर्च किती झाला? 10 रुपये. ज्या वेळेस परळीचं हे तीर्थक्षेत्र काम पूर्ण होईल त्यावेळेस वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला येणारा भाविक भक्त फक्त दर्शन घेऊन जाणार नाही तर 1-2 दिवस इथं थांबेल. एवढं चांगलं काम आपण या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या नव्या जीर्णोद्धाराच्या या ठिकाणी करतो. काही जण म्हणत असतील काय झालं मग 2 दिवस थांबले तर? अरे 2 दिवस ते थांबल्यानंतर त्यांचा 2 दिवसाचा नाश्ता आपल्या परळीत करणार, कुठेतरी करणार, 2 टन जेवण करणार. याच्यामुळे परळीची आर्थिक उलाढाल होणार आहे. एवढंच नाही, ज्या वेळेस माझं मंत्रिपद गेलं, मागच्या अधिवेशनामध्ये ताई होत्या, ऊर्जा विभागाचा प्रश्न परळीचा मी विचारला. 1, 2, 3, 4, 5 हे सगळेच प्लांट त्यांचं वय झालं म्हणून स्क्रॅप मध्ये टाकले. त्यावेळेस 9वा प्लांट देण्याची ग्वाही दिली होती MERC ने, पण नंतर कोळशातून करायचा का नाही करायचा हा प्रश्न निर्माण झाला.